मस्त मऊ रसाळ मसालेदार चिकन, त्यावर सुटसुटीत बासमती भाताचा थर आणि तळलेला कांदा. प्रत्येक घास म्हणजे एक भन्नाट अनुभव. हो, हीच आहे आपली आजची रेसिपी, चिकन दम बिर्याणी. चिकन नीट कसं शिजेल, भात छान मोकळा मोकळा होतो पण बिर्याणी कोरडी राहते, तसं होऊ नये म्हणून त्याचे देखील टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिले आहेत. व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण पाहिला तर पहिल्यांदा करणार असाल ना तरी सुद्धा परफेक्ट बिर्याणी तुम्ही करू शकाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक नक्की करा. चला करूयात रेसिपीची सुरुवात. मी इथे 500 ग्रॅम चिकनचे मिक्स पीसेस घेतले आहे, बोनलेस आणि विथ बोन. त्याला आपण आता मॅरिनेट करूया. त्यासाठी मी घालते 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे बिर्याणी मसाला, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 1 वाटी दही. सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून चिकनला लावून घ्यायचे. दही लावल्यामुळे चिकन आपलं छान मॅरिनेट होतं आणि चिकन ज्या वेळेला आपण शिजवू त्यावेळेला ते सुकं सुकं होत नाही, त्याला छान ग्रेव्ही सुटते. त्यामुळे दम बिर्याणी कोरडी होत नाही. चिकन छान मॅरिनेट केलंय. आता याला अर्धा तास असंच ठेवू. आता 1.5 वाटी बासमती तांदूळ घेऊन आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. शक्यतो बिर्याणीसाठी बासमती तांदळाचा वापर करावा, कारण तो सुवासिक असतो आणि त्याचा भात सुद्धा मोकळा होतो. आता 1 मोठा कांदा मी इथे उभा चिरून घेतलाय, त्याला आपण तळून घ्यायचंय. एका भांड्यामध्ये 2 चमचे तेल तापवून हा कांदा टाकून घ्यायचा आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा. सतत ढवळत सगळीकडनं एकसारखा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, असा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ह्याला काढून घ्यायचा. याला आपण गार्निशसाठी वापरणार आहे. आता त्याच कढईमध्ये मी फोडणी घालून घेते. त्यासाठी मी घालते 2 चमचे तूप, 2 हिरवी मिरची आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. त्याचसोबत मी घालते आहे 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि 1 चमचा जिरे. कांदा छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये मी काही खडे मसाले घालते आहे. 5 ते 7 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 3 इलायची, 2 तेजपत्ता आणि 2 दालचिनी. हे मसाले सुद्धा आपल्याला मंद आचे व तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यानंतर मी यामध्ये घालते आहे 1 मोठा बारीक चिरलेला टमॅटो. टमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालते आहे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं साहित्य तेलामध्ये व्यवस्थित परतलं की त्यामध्ये घालायचं आहे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. चिकन छान मस्त मॅरिनेट झालंय. त्याला फोडणीमध्ये घालून मिक्स करून घेऊया. खरं तर चिकन दम बिर्याणी ही बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही घरातल्या कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा सेलिब्रेशनसाठी अगदी इझी चिकन डिनर रेसिपी म्हणून सुद्धा ही बनवू शकतात. यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला झाकून शिजवत ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, चिकन पूर्ण शिजवायचं नाहीये, 80% शिजवून घ्यायचं आहे. आता चिकन शिजवत ठेवलंय. एकीकडे भात उकडायला ठेवूया. एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. त्यामध्ये घालते आहे 2 इलायची, 2 लवंग आणि 1 तेजपत्ता. जो तांदूळ आपण भिजत घातला होता तो एकदा व्यवस्थित धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलंय आणि तो मी यामध्ये घालते आहे. सोबतच आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ. तांदूळ एक 5 ते 7 मिनिटं बॉईल करून घ्यायचा आहे आणि अर्धा शिजवून घ्यायचा आहे. आता पुढे आपण बघूया चिकन शिजलंय की नाही. हे बघा, चिकन आपलं मस्त शिजलंय आणि ग्रेव्हीला सुद्धा छान तेल सुटलंय. आता आपण चिकन बिर्याणीची लेअरिंग करून घेऊया. तर त्यासाठी मी कुकर घेतलाय. तुम्ही सुद्धा कुकरचा वापर करून चिकन बिर्याणी बनवू शकतात. यामध्ये मी 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घातलंय. आता आपण चिकनची लेअरिंग करून घेऊया. सगळं चिकन आपल्याला यामध्ये घालून एकसारखं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. चिकन लेअर करून झालं की त्यावर आपण भाताची लेअर करणार आहोत. भात सुद्धा व्यवस्थित पसरून त्याची एकसारखी लेअर करून घ्यायची आहे. हे बघा, भाताची सुद्धा मस्त लेअरिंग झालेली आहे. त्यावर आपण घालतो आहोत 1 चमचा तूप आणि 1 चमचा फूड कलर. तुम्हाला फूड कलर टाकायचा नसेल तर तुम्ही केशरचं पाणी सुद्धा वापरू शकता. आणि जो आपण कांदा तळून घेतला आहे तो आता यावरून घालून घ्यायचा आहे. आता एक शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कुकरची शिट्टी लावायची नाही आहे आणि अगदी मंद आचेवर एक 5 ते 7 मिनिटं ह्याला स्टीम होऊ द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. आपण कुकरचं झाकण काढूया. वाह, हे बघा किती परफेक्ट हा भात शिजलाय आणि आपण वरून पाणी टाकल्यामुळे चिकन खालच्या खाली जळत नाही. चला तर मग ह्याला दम देऊन घेऊया. मी ते कोळसा गरम करून घेतलाय.
त्यावर 1 चमचा तेल टाकूया आणि कुकरचं झाकण 2 मिनिटं बंद करून घेऊया. दम देताना सुद्धा लक्षात ठेवा, कुकरचं झाकण जास्त वेळ बंद करायचं नाही, नाहीतर भाताला कडवट चव येते. वाह, मस्त स्मोकी बिर्याणीचा सुगंध सगळीकडे दरवळतोय. आणि हे बघा, भात कसा मस्त सुट्टा पण अजिबात कोरडा झाला नाहीये. सोबतच चिकन एकदम व्यवस्थित शिजलंय. चिकन आणि भाताला फ्लेवर सुद्धा खूप छान आलेत. आता आपण ह्याला सर्व करून घेऊया. बघितली रेसिपी किती सोपी होती. ही बिर्याणी तुमच्या स्वयंपाकघरात हॉटेलसारखी चव घेऊन येईल याची गॅरंटी. चिकनच्या अजून बऱ्याच रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत, त्या सुद्धा नक्की चेक करा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा व कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि तेजल्स किचन मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.